साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। आषाढी एकादशीला 25 ते 30 दिवस बाकी असून वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। सगळीकडूनच पायी दिंडी वारीला सुरुवात झाली आहे। देहू, आळंदी तसेच नाशिक येथून मोठ्या उत्साहात पायी वारी करत वारकरी पंढरपूरला जात असतात। निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी त्र्यंबकेश्वरहून निघण्यास सुरुवात झालेली आहे। या दिंडीचा दुसरा मुक्काम हा नाशिक येथे होता। नाशिकच्या विविध भागात दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले, तसेच वारकऱ्यांचे आदरातिथ्य करण्यात आले। अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच दुसऱ्या दिवशी चहा नाश्ता घेऊन वारकरी आपल्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले। यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे। आपण जाणून घेऊयात त्यांची प्रतिक्रिया। कुठून आले बाबा? आम्ही खडाळी. आता कुठे चालले? पंढरपूर. कुठे? पंढरपूर. आज राज ठाकरे आले होते, काय तुम्हाला काही एवढं गर्दी नाही. काय म्हणते ना, उंदराचं गाव, मांजराचं गाव आहे म्हणजे जेवणाचं काय तुमच्या? जेवणाचं तुमच्या आशीर्वाद सर्व टाकाटाक भेटलं. कोणी उपाशी राहत नाही. हे माणूस चाललंय खाते, दात पडले खाऊन खाऊन. किती दिवसाचा प्रवास आहे तुमचा? आमचा प्रवास 28 दिवसाचा. 28 दिवस आहे. त्याच्यानंतर मग मध्ये काही ताण भूक लागल्यावर काय करणार तुम्ही? सगळं देणारा तो येईल, त्याच्या नावावर चाललं आम्हाला आता सुद्धा भरत नाही. इतकी जे भगवंताची उपकार आहे. त्याच्यामुळे जेवणाचा काही प्रॉब्लेम नाही. आमच्या आतापर्यंत 5-25 वाऱ्या झाल्या, त्याचपासून अनुभव आलेला आहे. पाऊस खूप आहे आता, वातावरण झालंय पावसाचं. पावसाचं वातावरण झाल्यामुळे आमच्या दिंडीच्या पुढे पाऊस मागत होईल. पण मग पहिला दिवस होता ना, एक वरून राजाला आनंद झाला, वारकरी गार गेले, थोडेसे मस्त आनंदात चालले. आणि पाण्याशिवाय काय शेवटी पाणी तर महत्वाचं जीवन. पाऊस तुम्ही तो कोणता चॅनल वार्ताहर? जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।